वेलकम डिअर स्टुडंट. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. मागील तासाला आपण फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन यावर आधारित उदाहरणे पाहिलेली होती. आज आपण अर्थ नियोजन, CGST, SGST आणि GST यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत. लेट अस स्टार्ट. मागील तासाला आपण हे उदाहरण पाहिलेलं होतं. GST सह एकूण किंमत दिलेली होती आणि त्यावरून कारची करपात्र किंमत, टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST आणि SGST शोधायची होती. GSTच्या दरावरून आपण GST से एकूण किंमत यावर आधारित उदाहरण असं सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. Yes, a ready-made garment shopkeeper. रेडीमेड गारमेंट, गारमेंट म्हणजे दुकान, रेडीमेड म्हणजे तयार कपड्यांचे दुकान. शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन द ड्रेस ऑफ ₹1000. एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 किमतीच्या ड्रेसवर सूट दिलेली आहे, 5%, अँड चार्जेस 5% GST ऑन द रिमेनिंग अमाऊंट. आणि मग सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो ड्रेस विकला जातो. देन व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर द कस्टमर. तर तो ग्राहकाला, कस्टमर म्हणजे ग्राहक, किती रुपयांना पडेल ड्रेस हे शोधायचं आहे. आता इथे ड्रेसची किंमत दिलेली आहे. ड्रेसची किंमत किती किंमत दिलेली आहे म्हणजे प्राइस ऑफ ड्रेस असं दिलेलं आहे. ड्रेसची किंमत किती दिलेली आहे? एस सांगता येत नाही? अगदी बरोबर, 1000 दिलेली आहे. 1000 रुपीज. देन चार्ज 5% डिस्काउंट, डिस्काउंट दिलेली आहे म्हणजे सूट दिलेली आहे. सूट 5% सूट दिलेली आहे, म्हणून सूट रक्कम किती होईल म्हणजे डिस्काउंट, सूट म्हणजे डिस्काउंट, सूट रक्कम डिस्काउंट अमाउंट. सूट रक्कम कशी काढायची? सांगा. ही अगदी बरोबर आहे. 1000चा 5% म्हणजे 1000 गुणिले 5% म्हणजे छेद 100. आता काय कॅन्सल होईल? 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील. 10 गुणिले 5 आहे, गुणाकार किती येतो? 50 येतो, 50 रुपीज. ही डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे ड्रेस कितीला पडणार? म्हणजेच या ठिकाणी ती कोणती किंमत असणार आहे? करपात्र किंमत असणार आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात टॅक्सेबल व्हॅल्यू. करपात्र किंमत किती असणार आहे?
डिस्काउंट काय करायला पाहिजे? डिस्काउंट तुम्ही ज्यादा पैसे देताय का हे 50 रुपये? डिस्काउंटचा अर्थ काय? तुम्ही 1,000 रुपये पण देणार आणि 50 रुपये पण देणार का? नाही सांगता येत. डिस्काउंट म्हणजे बरोबर आहे. सूट म्हणजे त्यातून काय करायचं आहे? 1,000 मध्ये मिळवायचं की वजा करायचं? अगदी बरोबर आहे. 1,000 मधनं सूट मिळणार आहे 50 रुपये ही शोधलेली आहे आपण. किती येईल वजाबाकी? 950 950 रुपये ही झाली कर पात्र किंमत. आता या ठिकाणी प्रश्न सांगितलेला आहे 5% जीएसटी, 5% जीएसटी, जीएसटी दर दिलेला आहे. किती आहे? 5%. म्हणजे जीएसटी रक्कम किती मिळेल हे शोधायला पाहिजे. म्हणजे अमाऊंट ऑफ जीएसटी असं त्याचा अर्थ आहे. कशी काढायची जीएसटी रक्कम? अगदी बरोबर आहे. कर पात्र रक्कम गुणिले जीएसटी, टॅक्सेबल अमाऊंट इंटू जीएसटी असं त्याचा अर्थ आहे. आता करपात्र रक्कम किती आहे? ही टॅक्सेबल व्हॅल्यू 950 गुणिले जीएसटी 5% आहे. 5% म्हणजे 5/100. आता छेद 100 तसंच लिहूया, दशांश चिन्ह द्यायला बरं पडतं. हे शून्य इथं लिहितो, 5 आणि 95 ला गुणा. ₹475 अगदी बरोबर आहे. म्हणजे आता दशांश चिन्ह देऊन किती येईल? बरोबर आहे. अगदी बरोबर. 2 शून्य आहेत. 2 अंकानंतर दशांश चिन्ह, एकक दशक इथं दशांश चिन्ह. ₹47.50 असं मिळेल आपल्याला. आता इथं म्हणलेलं आहे ग्राहकाला किती रुपयांना ड्रेस पडेल, म्हणून एकूण किंमत जीएसटी सह टॅक्सेबल टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी किती? कसं शोधायचं सांगा? नाही, 50 अगदी बरोबर आहे. 950 त्याच्यामध्ये हा जीएसटी मिळवायचा आहे. आता बेरीज किती येते बघा. 950 मध्ये 47.50 मिळवा. हे 950 47.50 हे पॉइंट इथं 2 शून्य घ्यायच्या आणि यांची बेरीज किती येते? 997.50 अगदी बरोबर आहे. म्हणून तो ड्रेस ग्राहकाला किती रुपयांना पडेल? 997.50 रुपयांना पडेल असं उत्तर लिहायचं आहे त्या ठिकाणी. एक मिनिट हा, एक मिनिट.
इथं तर नंतर विचारले तो ड्रेस ग्राहकांना किती रुपयाला पडेल. आणखी इथं इंग्रजीमध्ये विचारलेलं आहे द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस. देअरफॉर द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर द कस्टमर. फॉर द कस्टमर इथं व्हॉट इज म्हणलेलं आहे. इज आता इथं लिहायचं इज 997.50 रुपीज असं उत्तर लिहायचं आहे. इथं व्हॉट नंतर प्रश्न विचारलाय त्यातलं उत्तर लिहिलं द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर द कस्टमर आणि इज हे उत्तर लिहिलं. या पद्धतीने सोडवायचं आहे. काय शंका आहे का? समजलं काय? आता आता पुढचं उदाहरण आपण बघूया. A dealer has given 10% discount on a showpiece of rupees 25,000. 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापारी डीलर म्हणजे व्यापाऱ्याने किती टक्के सूट देतोय तो 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% जीएसटी आकारला. जीएसटी of 20% was charged on the discounted price. उरलेल्या रकमेवर 28% जीएसटी आकारतो. फाइंड द टोटल अमाउंट. एकूण किंमत शोधायची आहे विथ जीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस. व्हॉट इज द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. सीजीएसटी किती असेल आणि एसजीएसटी किती असेल असा प्रश्न इथं विचारलेला आहे. उत्तरामध्ये काय येईल? वस्तूची किंमत वस्तूची किंमत 25,000 रुपये. प्राइस ऑफ शोपीस. शोभेच्या वस्तू असतात बघा त्यांच्या किमती हजारात असतात. हे 25,000. त्यानंतर इथं विचारलेलं आहे डिस्काउंट म्हणजे सूट. सूट म्हणजेच डिस्काउंट किती आहे 10%. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी किती नेमकं डिस्काउंट आहे सूट दिलेली आहे ती रक्कम किती आहे ते शोधूया आपण. सूट रक्कम म्हणजेच डिस्काउंट अमाउंट. आता सूट रक्कम कशी काढायची? ही 10% सूट कितीवर मिळणार आहे 25,000 वर. म्हणजे कसं येणार 25,000 10/100 गुणिले 10% म्हणजे 10/100. 1 0 1 0 दुसरी शून्य निघून जाईल. किती राहिलं बघा 2,500 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. आता हे 25,000 म्हणून इतकी डिस्काउंट मिळणार म्हणजे नेमकं किती आपल्याला वस्तू मिळणार किती रुपयाला म्हणजे ती कर पात्र रक्कम असणार आहे. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात टॅक्सेबल व्हॅल्यू. कसं शोधायचं सांगा? कसं शोधणार?
अगदी बरोबर आहे. 25,000 आहे किंमत, त्यातनं ही सूट वजा होणार. 2,500 वजा होणार. किती वजाबाकी येईल बघा. अगदी बरोबर आहे. 22,500 रुपये ही टॅक्सेबल व्हॅल्यू मिळणार आहे. आणि आता त्याच्यावर जीएसटी, ही जीएसटी दिलेली आहे बघा. जीएसटी दर दिलेला आहे. किती आहे जीएसटी दर? 28%. रेट ऑफ जीएसटी असं याचा अर्थ आहे. 28%. म्हणजे जीएसटी टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू 23,500 येते काय बघा जरा सर्वांनी. काय 22,500? हे 25,000, 5,000 म्हणणं 2,500 गेले, किती राहणार? 5,000 म्हणणं 2,500 गेले. 20,000 धरा आणि वरचे 2,500. 20,000 अधिक 2,500 22,500 येतं. आता जीएसटी रक्कम काढायची आहे. बरोबर आहे. आता जीएसटी रक्कम काढायची आहे. कशी काढायची? कुठल्या रकमेवर काढायची आहे जीएसटी रक्कम? 25,000 वर काढायची आहे काय कितीवर? बरोबर आहे. 22,500 वर 28% म्हणजे 28/100. अगदी बरोबर आहे. छान. आता 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 225 गुणिले हे 28. आता प्रत्येकानं 225 गुणिले 28 करा. किती येतं सांगा मला. $6,300 येतं काय 7,300 येतं बघा जरा. काय 5,300 येतं. $6,300 मिळतं का? 6,300 रुपये ही जीएसटी ची रक्कम आहे. आता त्यावरून काय शोधायचं सांगा मला. कुणाला सांगता येईल? नाही, इथं प्रश्न विचारलाय एकूण बिल किती रुपयांचे असेल ते सुरुवातीला काढूया आणि मग नंतर सीजीएसटी किती आणि एसजीएसटी किती हे काढूया. टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस असं विचारलंय. अगदी बरोबर आहे. ह्याला काय शीर्षक द्यायचं? यानं कुणीतरी सांगितलं उत्तर बरोबर आहे. एकूण रक्कम बरोबर आहे. म्हणजेच एकूण किंमत जीएसटी सह असं लिहायला पाहिजे ना. टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी असं लिहायला पाहिजे. कसं शोधायचं ते? 22,500 आणि अधिक हे जीएसटी 6,300 यांची बेरीज किती येते बघा. बरोबर आहे. हे 500 रुपये आणि हे 300 रुपये 800 रुपये येतील आणि हे 22,000 अधिक 6,000 28,800. म्हणून एकूण बिल 28,800 रुपयांचे असेल असं इथं प्रश्न विचारलाय. ते उत्तर लिहायचं. इथं आहे बघा, एकूण बिल किती रुपयांचे असेल आणि इंग्रजीमध्ये द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस असा प्रश्न विचारलाय. एकूण बिल
किती रुपयांचे म्हणलेलं आहे? 28,800 रुपयांचे असेल आणि म्हणून सेमी मध्ये द टोटल अमाउंट shown in the tax invoice is 28,800 रुपीज असं लिहायचं आहे. आता याच्यामध्ये आणखी काय विचारलेलं आहे? बरोबर आहे. आता याच्यामध्ये CGST आणि SGST विचारलेले आहे या ठिकाणी. CGST किती, SGST किती? GST रक्कम आपल्याला माहित आहे. GST रक्कम किती आहे? हे 6,300 म्हणून CGST रक्कम काढू शकतो. बरोबर आहे. GST छेद 2 म्हणजे 6,300 छेद 2 किती येईल बघा? किती येईल? भाग घालवा. 6,300च्या निम्म करा. 3,150 रुपये. अगदी बरोबर आहे. हे एक उत्तर मिळालं. आणि विचारलंय SGST. SGST रक्कम बरोबर काय लिहायचं असतं? CGST रक्कम लिहायचं असतं. दोन्ही समान असतात. म्हणजे किती मिळणार आहे? 3,150 रुपये. त्यात CGST व SGST शीर्षकाखाली 3,100 प्रत्येकी 3,150 रुपये असायला हवी असं उत्तराचं वाक्य लिहायचं. Therefore, the amount of CGST and SGST is rupees 3,150 each असं लिहायचं. लक्षात येतंय काय? ठीक आहे. आता याच्या पुढील उदाहरण बघूया. A trader from Surat, Gujarat sold cotton cloths to a trader in Rajkot, Gujarat. सुरत गुजरातमधील सुरत गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले. म्हणजे वेगवेगळ्या राज्यात विकलेत का एकाच राज्यात विकलेत? गुजरात इथेही गुजरातच आहे म्हणजे एकाच राज्यात विकलेत नव्हे. गुजरातमध्येच सुरत पण आहे आणि राजकोट पण आहे. एकाच गुजरात या राज्यामध्ये सुरतमधील व्यापाऱ्याने राजकोट येथील व्यापाऱ्यालाही विकलेला आहे. The taxable value of cotton cloths is 2.5 lakhs. What is the amount of GST at 5% paid by the trader in Rajkot? या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये GST द्यावा लागेल? हा राजकोटमधील व्यापारी विकत घेणार आहे सुरतमधील व्यापाऱ्याकडून. मात्र या राजकोटमधील जो विकत घेणार आहे त्याला GST भरावी लागते. 5% दराने त्याला किती भरावी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. इथं टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे बघा. करपात्र किंमत सुती कपडे आहेत. सुती कपड्यांची करपात्र किंमत
बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लॉथ्स 2.5 lakh रुपीज, 2.5 लाख रुपये या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे अंकामध्ये लिहायचं असेल तर किती लिहिणार? 25 वर किती शून्य द्यायच्या? 2 लाख 2.5 लाख म्हणजे 2 लाख 0.5 मध्ये काय असणार आहे? 2,50,000 रुपये असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आता इथे 5% दराने जीएसटी दर दिलेला आहे 5%. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात रेट ऑफ जीएसटी रक्कम त्यावरून काढता येईल. रक्कमला इंग्रजीमध्ये म्हणतात अमाऊंट. बरोबर. कशी शोधायची? $2,50,000 गुणिले 5/100. काय कॅन्सल होईल? 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील. 2,500 गुणिले 5 आहे बघा. 2,500 गुणिले 5. या 2 शून्य इथं 2 शून्य आहेत त्या इथं लिहूया. 25 5 1,250 125. आता हे 1,50,000 आहे का? 1,25,000 आहे का? एकाने सांगितले की सगळ्यांनी तेच सांगताय. किती आहे? 12,500 आहे. हे लक्षात घ्या. म्हणून या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने 12,500 रुपये जीएसटी द्यावा लागेल. म्हणून या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल? 12,500 रुपये जीएसटी द्यावा लागेल. सेमीवाल्यांनी therefore the amount of GST at 5% paid by the trader in Rajkot is ₹12,500 असं उत्तर लिहायचं. Therefore the amount of GST at 5% paid by the traders in Rajkot is ₹12,500. या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. यामध्ये काही शंका आहे का? समजली का ही उदाहरणे? हे समजलं नाही? फसवलंय काय मला? डिअर स्टुडंट, आज आपण अर्थ नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग मधील CGST, SGST आणि GST डिस्काउंट दिल्यानंतर कशी शोधावी याचा अभ्यास केला. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.